मध्ये एक डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर, त्यांच्यामध्ये उच्च विद्याविभूषित असे अधिकारी निर्माण व्हावेत, ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे। वक्फ हे जे बिल आहे, जे विधेयक जे संमत झालेलं आहे, ते याच्यासाठी झालेलं आहे की सगळ्या देशातल्या गोरगरीब मुसलमानांचं भलं करण्यासाठी। आणि आतापर्यंत ज्या गोष्टी लुपाछुपीचा जो खेळ चालू होता काँग्रेसचा आणि त्यांच्या सगळ्या चांडाळ चौकटीचा, तो उघड पाडण्यात आलेला आहे। देशामधल्या सगळ्या विरोधकांना या निमित्ताने एक मोठी चपराक बसलेली आहे आणि त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे की मुस्लिम समाजाला कसं शेवटपर्यंत गरीब ठेवण्यात आलं, अशिक्षित ठेवण्यात आलं आणि विकासापासून कसं वंचित ठेवण्यात आलं, हे वक्फच्या माध्यमातून दिसायला लागलेलं आहे। आणि वक्फच्या बिलाच्या माध्यमातून हजारो लाखो करोडोची संपत्ती कशी लाटून खाल्ली, भूखंड कशा पद्धतीने हडपला आणि काँग्रेसच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने अवैध पद्धतीने चालू होत्या आणि या वक्फ बिलामध्ये ज्या सुधारणा आलेल्या आहेत त्या अत्यंत क्रांतिकारी आहेत आणि देशातल्या मुसलमानांसाठी न्याय देणारं एक सगळ्यात उत्कृष्ट पाऊल म्हणजे वक्फ विधेयक आहे असं मला म्हणायचं आहे। सर, ज्यावेळेला लोकसभेत हे सादर होत होतं, रात्री 2:30 वाजेपर्यंत कामकाज चाललं, 2 वाजेपर्यंत राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते, मात्र पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते। दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी ते थायलंड दौऱ्यावर गेले, याच्यावर देखील विरोधकांकडून टीका केली जाते। बघा, सगळ्यात जास्त राष्ट्रभक्त मुसलमानावर प्रेम करणारे पंतप्रधान मोदीजी आहेत आणि मोदीजींनी या विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या हजारो लाखो मुसलमान, आमच्या ज्या महिला आहेत, ट्रिपल तलाक आणून त्यांनी आमच्या मुस्लिम भगिनींना एक संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे। मोदीजींनी काय काय नाही केलंय, अल्पसंख्याकांसाठीचा निधी वाढवून दिलाय, वक्फच्या माध्यमातून त्यांनी ज्या ज्या काही संपत्ती अवैध होत्या त्या मुसलमानांच्या समोर आणून ठेवलेल्या आहेत। एक ट्रान्सपरंट भूमिका, या वक्फचं ऑडिट झालं पाहिजे, ट्रान्सपरन्सी झाली पाहिजे, या माध्यमातून पंतप्रधानांनी देशाच्या मुसलमानांना खरं तर एका दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीची एक गिफ्ट दिलेली आहे की मुस्लिम समाज हा पुढे आला पाहिजे, मुस्लिम समाज हा शिकला पाहिजे आणि या मुसलमानांनी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये उद्योग, त्यानंतर शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्याच्या माध्यमातून पुढे आलं पाहिजे असं माननीय पंतप्रधानांच्या व्हिजनमध्ये त्यांना या माध्यमातून त्यांनी कृतिशीलतेतून दाखवून दिलेलं आहे। पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये पार्लमेंटचं आहे म्हणून कंटिन्यू करते। राज्यसभामध्ये सर वक्फ बोर्डवर जेव्हा गोष्टी आलेल्या तेव्हा आपण हे बघितलेलं की कशा प्रकारे प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांवरती आरोप केला आणि शिवसेनाचं नेमकं काय एक हे आहे, काय बोलत स्टँड काय आहे वक्फला घेऊन क्लिअर नाही झालं। ॲड ऑन शरद पवार यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांची स्थिती कन्फ्यूज वाटते, ते विरोधात आहेत की सपोर्टमध्ये आहेत अजून समजून। एक तर आधी शिवसेना जी शिवसेना जी आहे उबाटा, त्यांनी स्वतःचं जे हिंदुत्व आहे ते तर विसरलेलेच आहेत। त्यांची अवस्था इकडे आड न इकडे वीर अशी झालेली आहे। त्यांनी एकतर जनाब बाळासाहेब ठाकरे अशा नावाने जे हिंदू हृदय सम्राट आमच्या हृदयामध्ये असलेले बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जनाब बाळासाहेब ठाकरे घेणारी ही उबाटाची सेना, यांनी खरं तर हिंदुत्वाला समर्पित असलेलं बाळासाहेबांची जी शिवसेना होती याचे सगळे विचार विसरून गेलेले आहेत आणि वक्फच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा देखील खरा चेहरा उघडा पडलेला आहे। खरं तर मुस्लिम समाजाबद्दलचं आत्मीयतेचं हे विधेयक काल पार्लमेंटमध्ये पारित झालं, त्यावेळेस शरद पवार हे स्वतः अनुपस्थित होते, त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याला माझ्या मताने तरी राष्ट्रवादी देखील या पद्धतीने शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती देखील संभ्रमित अवस्थेत होती असं मला वाटते। कारण खरा न्याय हा प्रधानमंत्री मोदीजी, अमित शहाजी आणि किरण रिजिजूंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या NDAच्या सरकारच्या माध्यमातून सगळ्या भारतातल्या मुसलमानांना काल त्यांना न्याय मिळालेला आहे आणि वक्फच्या माध्यमातून काँग्रेसचा चेहरा उघडकीस आलेला आहे असं मला म्हणायचं आहे। सर, तुम्ही स्वतः डॉक्टर आणि वैद्यकीय प्रोफेशनमधून आहात आणि तुम्ही हेल्थच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर सुद्धा आहात पार्लमेंटच्या। पुण्यामध्ये एक दुर्दैवी प्रकार समोर आलाय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेला प्रसूतीला दाखल करून घेतलं नाही म्हणून मृत्यू झाला, त्यावर राऊतांनी टीका केली आहे खूप कठोर शब्दात देवेंद्र फडणवीसांवर की त्यांची लेवल नाही आहे, त्यांची उद्योगपतींची लेवल। देवेंद्र फडणवीसांना गेल्या 20 वर्षापासून मी जवळून ओळखतो। मी महाराष्ट्राच्या चिकित्सा प्रकोष्ठचा प्रदेशाचा संयोजक असल्यापासून आमचं सरकार असो किंवा नसो, देवेंद्रजी सतत स्वास्थ्य या विषयामध्ये गोरगरिबांसाठी संकटात धावून येणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीसांनी सरकार असताना आणि नसताना देखील
विशेषतः कोविडच्या काळामध्ये जो काही धारावी पॅटर्न आम्ही राबवला म्हणणारे जे उभाटाचे जे नेते आहेत, खरं तर त्यांना देवेंद्रजींच्या माध्यमातून खरं तर आम्ही सगळ्या डॉक्टर्स, पॅरामेडिकल, डेंटिस्ट, फार्मासिस्ट, केमिस्ट, आरोग्य सेवकांच्या माध्यमातून धारावी पॅटर्न आम्ही राबवला. आम्ही महाराष्ट्रामध्ये हेल्पलाईन निर्माण केली. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून देवेंद्रजींनी स्वास्थ्य सेवा महाराष्ट्रातली 2014 ते 19च्या काळामध्ये आणि त्यानंतर आत्ता मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रुग्ण जर सेवा घेत असतील तर ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये घेत आहेत. त्यामुळे देवेंद्रजींना स्वास्थ्य या विषयामध्ये आधीपासूनच आवड आहे. कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरचं असो, आमचं नागपूरचं एम्स हॉस्पिटल असो किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मेडिकल कॅम्प्स हे सरकार नसताना आणि सरकार असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आमच्यासारख्या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल्सनी जे केले त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णांची सेवा देवेंद्रजींनी केलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे म्हणजे रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेलं एक लोकसेवक आहेत, एक जनतेमधला जननेता जो लोकांसाठी स्वास्थ्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं मला म्हणायचं आहे. सर, एक नांदेडमधील घटना आहे आलेगावची. ट्रॅक्टर विहिरीत पडलं. विहिरीत पडल्यानंतर 8 जण बुडालेले आहेत. पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे घटनास्थळी आणि बचाव कार्याला आता सुरुवात झाली. काय सांगा? मी आत्ताच पार्लमेंटमधून आलोय. मी तिथल्या संबंधित जिल्हाधिकारी, त्यानंतर तिथले जे पोलीस अधीक्षक आणि तिथला जो कोणी तहसीलदार आहे यांच्याशी तुरंत आत्ता मी दूरध्वनीवर बोलेल आणि त्या संबंधितांना तातडीने मदत मिळवून देण्याच्या संदर्भात मी पूर्णपणे सहायता करेन. घ्या सर, काल मणिपूरला घेऊन काय स्थिती आहे आणि त्याला घेऊन तुम्ही बोललात पण राज्यसभामध्ये, नेमका आताची परिस्थिती काय आणि तुमचं काय टीका केली की मोदी मणिपूर हा विषय असा आहे की काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जातीय हिंसा, जास्तीत जास्त भांडणं आणि वाद निर्माण करण्याचं काम काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. त्यांचं जेवढं काळ राज्य होतं आणि जेवढ्या दंगली झाल्या त्याचं कंपॅरिझन काल अमित शहाजींनी काल पटलावरती ठेवल्या. त्या कंपॅरिझनमध्ये आता मणिपूर पूर्णपणाने शांत आहे. एकही हिंसा झालेली नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून मणिपूरमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय दंगा, हिंसा झालेला नाही आणि हा खरं तर सगळा हिंसाचार काँग्रेस राज्याच्या काळामध्ये जुन्या काळापासून ही एक खोल अशा प्रकारची जखम काँग्रेसच्या काळात, नेहरूजींच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. भारत जोडो म्हणणारे राहुल गांधी ही वेगळ्या लँडची मागणी करतात. या मणिपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय दंगली घडून आणण्यामध्ये स्फोटक अशा पद्धतीचे ते विधानं करतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही शांततेच्या जेव्हा बैठका घेत होतो तेव्हा तेव्हा हे शांतता प्रिय आमची सगळी लोक घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या घरावरती हल्ले करण्याचं काम काँग्रेस करत होतं. त्यामुळे मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांनी 10,000 कोटी रुपये एकाच वर्षामध्ये पॅकेज दिले, मणिपूरला 3 IIT दिल्यात, मणिपूरला नवोदय विद्यालय दिलेत, मणिपूरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी दिली, मणिपूरमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय राजमार्गचं निर्माण करण्याचं काम चालू आहे. मणिपूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी त्या ठिकाणी कलाकार गावांची स्थापना करण्यात येत आहे. मणिपूरमधले हँडीक्राफ्ट्स, ऑर्गॅनिक फळं, ऑर्गॅनिक ज्या काही व्हेजिटेबल्स आहेत हे सगळे एक्सपोर्ट होण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून मणिपूरचा भरभक्कम अशा पद्धतीचा विकास होतोय. कालच माननीय अमितभाई शाह यांनी सदनामध्ये मणिपूरच्या बाबतीत सविस्तर अशी मागणी जी काही विरोधकांकडून आली होती त्याला पूर्णपणाने प्रत्युत्तर देऊन मणिपूर हे कशा पद्धतीने सुख आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे याबद्दल सविस्तर निवेदनकार त्यांनी पार्लमेंटमध्ये केलेलं आहे. बातमी आहे मणिपूरचं एक सिनारिओ असा दिसायला मिळालं, एक म्हणजे थोडी गंमतीची भाग पण झाली सदनमध्ये, ज्या प्रकाराने एकतर राहुल गांधीचा ॲब्सेन्स मणिपूरला घेऊन, मग ते लोकसभा आणि राज्यसभा दोघांना घेऊनची चर्चा झाली, लेट नाईटपर्यंत चर्चा झाली आणि त्यात एक वॉशरूम ब्रेक जो घेतला गेला युनियन होम मिनिस्टर अमित शहाकडून, या सगळ्यांना घेऊन एक काय तात्पर्य निघतं, नेमकं काय? सकाळच्या 10 वाजेपासून ते म्हणजे मध्यरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या 4 वाजेपर्यंत देशाचे कणखर गृहमंत्री पूर्ण वेळ पार्लमेंटमध्ये बसून होते. वक्फ बिलाच्या वेळेस पूर्ण वेळ बसून होते, समोरच्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेत होते आणि मणिपूरच्यावर माननीय अमित शहाजी आणि आम्ही फक्त दोघांनीच भारतीय जनता पार्टीकडून आम्ही वक्तव्य केलं. त्यांनी समोरच्या विरोधकांना 8 ते 9 जणांना ऐकून घेण्याची तयारी अमित शहाजींनी ठेवली.
म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या पक्षातर्फे आपण कमी बोलू, आपण विरोधकांचं मत जाणून घेऊ मणिपूरच्या बाबतीत काय आहे ते. म्हणजे 4 वाजेपर्यंत अमित भाईंनी मणिपूरच्या बाबतीत समोरच्या विरोधकांच्या वेगळ्या सूचना मागून घेतल्या. ह्याच्यासारखा अजून मोठेपणा काय? सर्वसमावेशक नेतृत्व दिसला काल आम्हाला अमित शहाजींच्या माध्यमातून. राहुल गांधी ॲबसेंट होते. खरं तर त्यांनी भारत जोडो यात्रा मणिपूर पासून काढली आणि ज्या मणिपूरच्या राष्ट्रपती राजवटीवर चर्चा होते, मणिपूरच्या बजेटवर चर्चा होते, तेव्हा देखील राहुल गांधी घरी जाऊन झोपा काढतात. त्यामुळे त्यांना देशाशी काही घेणं देणं नाही, मणिपूरशी काही घेणं देणं नाही, मणिपूरच्या शांततेबद्दल काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त दंगली लावायच्या मणिपूरमध्ये आणि बाहेर मीडियामध्ये जाऊन पब्लिकमध्ये जाऊन भाषणं करायचं, एवढंच काम राहुल गांधींना उरलेलं आहे. त्यामुळे जनतेने त्यांना जागा दाखवून दिलेली आहे. त्यामुळे मणिपूरच्या बाबतीत किमान अमित शहाजींनी जे काल बोललंय ते आपण सगळ्यांनी ऐकावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि राहुल गांधींना माझा सल्ला आहे की त्यांनी आता एके दिवशी विपश्यना केंद्रामध्ये जाऊन 7 ते 8 दिवस स्वतःचं मंथन आणि आत्मचिंतन करावं असं मला त्यांना सांगावंसं वाटतं ॲज अ डॉक्टर म्हणून. हैदराबादमध्ये एक IIT पार्क उभा करायचा आहे, त्याच्यासाठी जंगल तोडलं जात आहे. एकीकडे आरे कॉलनीमध्ये जेव्हा जंगल तोडलं जातं तेव्हा राहुल गांधीपासून सगळे काँग्रेसचे नेते बोलत होते. मात्र जेव्हा स्वतःच्या हातात स्टेट आहे तिथं अशा पद्धतीने जंगल तोडलं जात असताना सध्या ते गप्प असल्याचं पाहायला मिळतं. ते जंगल कसं तोडलं गेलं माहिती आहे तुम्हाला? रात्री फ्लड लाईट लावले, सगळे लोक झोपले. 12 ते 1च्या नंतर फ्लड लाईट लावून, JCB लावून, क्रेन आणून 4 ते 5 तासामध्ये हजारो वृक्षांची तोड करण्यात आली आणि सकाळपर्यंत ते पूर्ण त्या ठिकाणची जी आमची वनराई आहे ती नष्ट करण्यात आली. ह्याच्यासारखं निर्दयी, ह्याच्यासारखं दुर्दैवी काम तेलंगणातल्या काँग्रेसच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे मला काँग्रेसियांना सांगायचं आहे की अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास बेकायदेशीरित्या करून त्यांनी या देशाचं खूप मोठं संपत्तीचं नुकसान केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही काल सदनामध्ये काँग्रेसचा, तेलंगणातल्या काँग्रेसी नेत्यांचा, तिथल्या मुख्यमंत्र्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे. गिरीनाथ मंगेशकर प्रकरणामध्ये आता शिवसेना त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करते. विशेष म्हणजे एक शिवसेना नाही, दोन्ही शिवसेना करतात. पहा, या राज्याची, महाराष्ट्राची जी स्वास्थ्यविषयक जी सेवा आहे त्याच्याबद्दल कोणीही बोलू नये. महाराष्ट्र हे आत्ता ग्लोबली स्वास्थ्य विषयामध्ये पुढे जाणारं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या स्वास्थ्यविषयक सेवा होतात, ऑर्गन डोनेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटपासून, बोन मॅरो ट्रान्सप्लांटपासून ते सगळ्या गोष्टी, दुर्धर आजारावरच्या, दुर्मिळ आजारावरच्या, कॅन्सरसारख्या इन्स्टिट्यूट, टाटा असेल, एम्स असेल, अशा ठिकाणी अनेक गोरगरीब रुग्णांच्या सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहेत. विनाकारण या महाराष्ट्राला स्वास्थ्यविषयक विषयामध्ये आम्हाला बोलायला लावू नका. कारण नेमकं कोविडच्या काळामध्ये संजय राऊत साहेब, तुम्ही जो मृत पेटीवरचा, जो टाळूवरलं लोणी खायचं जो काम केलं होतं, अनेक शवपेट्या, मृत पेट्यांमध्ये भ्रष्टाचार करून तुम्ही काय केलं ते आम्हाला माहिती आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार केला होता. रेमडेसिवीरच्या त्या ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही किती पैसे कमवले हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्या शवपेटीच्या माध्यमातून तुम्ही टाळूवरलं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही किमान आमच्या स्वास्थ्य सेवेबद्दल तुम्ही बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.